मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। यावेळी 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासंदर्भात चर्चा झाली। यामध्ये करी रोडचं नाव, लालबाग, सँडर्सचं नाव, डोंगरी मरीन लाईनचं नाव, मुंबादेवी, डॉकयार्ड रोडचं माझगाव स्टेशन, चर्नी रोडचं गिरगाव, कॉटन ग्रीनचं काळा चौकी, किंग सर्कलचं तीर्थकर पार्श्वनाथ अशी नावं ठेवण्यात यावी अशी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। त्याचबरोबर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव हे नाना जगन्नाथ शंकर शेठ असं ठेवण्यात आलेलं असून असा प्रस्ताव जो आहे तो केंद्राला पाठवण्यात आलाय। दरम्यान या नावांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री शिंदे अमित शहांची भेट घेऊन नाव बदलण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत अशी माहिती यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। मुंबईतली जी ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची नावं आहेत ते बदलण्याचा कायदा हा 1960 ला केंद्रीय गृह मंत्रालयाने केला आणि त्याच्यानंतर 1980 ला रेल्वे बोर्डाने त्याची एक नियमावली बनवली आणि त्या नियमावलीनुसार जी ब्रिटिशकालीन नावं आहेत तर ती बदलायची असेल तर स्थानिक पातळीवर लोकांची जी भावना आहे आणि लोकांची जी मागणी आहे त्यानुसार ते नाव बदलता येतं। राज्य सरकारला तो संपूर्ण अधिकार आहे। राज्य सरकार तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून नंतर तो केंद्र सरकारकडे पाठवू शकतो।